नमस्कार मंडळी, मी आता वारणा कोडोलीमध्ये आलोय आणि तुम्ही आता बघू शकताय या गरुड चौकात आलोय कोडलीतल्या कुठल्या गरुड चौकात। तर मंडळी आता 3:15चं टायमिंग झालंय आणि मी आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो वारणा रसवंती म्हणून आहे जी कोडोली वारणामध्ये किंवा अख्ख्या भागात तिथल्या वारणा रसवंती फेमस आहे आणि इथं जो रस बनवतात तो एक नंबर टॉपच्या लेवलचा आहे आणि इथं अशी दिवसभर गर्दी असते रस पिण्यासाठी। साधारणपणे सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत ही रसवंती चालत्या, त्यामुळे ह्या भागात ही रसवंती फेमस आहे म्हणतात चालेल। किंवा वारणा कोडोलीला जी ग्रामीण भागातली जी रोजची येणारी जी माणसं आहेत तिथं येतात आणि तांब्यानं राव असा रस पित्या ती। आता इथला व्हिडिओ करणारच आहे ते मी तुम्हाला आता प्रत्यक्ष इथं दाखवणार आहे आणि मंडळी तुम्हाला पण सांगणार आहे की उसाचा रसच तुम्ही प्या दादा, नाही तुम्ही कोल्ड्रिंक्स पित बसला तर तुम्ही असं हडकं अंदाज होणार बघा। त्यामुळं तो रस लय भारी असतोय आणि काविळेला तर एक जालिम उपाय आहे उसाचा रस म्हणजे। त्यामुळं उन्हाळ्यात तुम्ही उसाचा रसच ट्राय करायचा इथनं पुढं। त्यामुळं आता मला तुम्हाला जास्त काय सांगायचं नाही, आता तुम्ही व्हिडिओमध्येच पहा वारणा रसवंती कशी आहे ते। आणि या वारणा रसवंतीला जवळपास 57 वर्षाचा तिथला जो त्यांनी ह्या कार्यकाळात त्यांनी ही रसवंती उभा केली की आजपर्यंत चालू आहे। त्यामुळं ही रसवंती सर्वांच्या पर्यंत यायची आहे। त्यामुळं आता इथं नेमका रस कसा तयार करतात त्याचा लोक कसा त्याचा ते उसाचा जो रस असते ते कसा त्याचा लाभ घेतात किंवा ते कसं पितात त्याच्यापासून त्यांना काय वाटतं ते आपण ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तर मग पाहूया वारणा रसवंती वारणा कोडोली। सुरुवातीलाच एंट्री केल्याबरोबर आपल्याला समोर दरपत्रक दिसतंय, ते पहिल्यांदा बघून घ्या, त्यामुळं काय गैरसमज नसावा आणि काहीच नाही कळाल तर मालकाशी विचारून घ्या। इथं दमून भागून आलेल्या आजींच्या अगोदर पण एक आजोबा आले होते, त्यांनी पण उसाच्या रसावर ताव मारायला चालू केला होता आणि इथला ताजा ताजा थंडगार रस पिल्यानंतर त्यांच्या आत्म्याला जरा गारवा वाटल्यावर मग बाहेर पडली। दोघांनीही रसाचा मस्तपैकी आस्वाद घेतला होता। शेवटी जाताना या आजींनी पैसे देऊन आपला इथला व्यवहार पूर्ण केला होता। आत येऊन बघतोय तर काय ही 6 वर्षाची चिमणी पाखरं पण अशी कांडी घालून उसाचा रस प्यायला लागली ती। सध्याच्या कोल्ड्रिंकच्या जमान्यात हे चित्र मला लय आशादायक वाटलं। बाहेरच्या परकीय कंपन्या येथे येऊन शीत पेयाचा मोठा धंदा व्यवसाय करतात, पण आपल्या इथली काही लोक इथल्या ताज्या रसाला आपल्या इथल्या उसाला चांगला विचार करून आपल्या पाल्यांना हे पेय देतात, हे अगदीच भारी वाटलं। वारणा कोडोली हे पन्हाळा तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव असल्यामुळं या ठिकाणी सारखीच वर्दळ असते। क्षणाक्षणाला मिनिटाला लोक इथं रस प्यायला येतात। त्यात कसं आहे इथल्या चौकात आलं की या घोंगरांचा आवाज ऐकू आला की सगळी लोक या रसवंतीकडे आपोआप येतात। मला एक प्रश्न पडला की आईला इथल्या लोकांनी उसाच्या रसाचं महत्त्व कळल्याशिवाय एवढी लोक रस प्यायला येणार नाहीत। बऱ्याच वेळा काय होतंय की चहा प्यायला, वडापाव खायला किंवा मटणाचं ताट खायला बरीच लोक गर्दी करते ती, पण उसाचा रस प्यायला अशी गर्दी करतात हे पाहून मला जरा आश्चर्यच वाटलं हो। सध्या कसं आहे थंडी आणि ऊन असं वातावरण असल्यामुळं दिवसाला साधारणपणे 700 ते 800 ग्लास इथला रस संपतोया आणि एप्रिल ते मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात इथली लोक 1000 ग्लास आरामशीर रिक्त करतात। तर मंडळी एवढ्या लोकांना रस पाजायचं काम कोण करतं या ते तर जरा बघूया। हे आहेत अमीर जमादार व त्यांच्या आई हयात बी जमादार व त्यांच्या वडिलांपासून सुरुवात झालेला हा व्यवसाय त्यांनी आधी टिकवून ठेवला आहे। वर्षातील 12 महिन्यापैकी साधारणपणे 8 महिने हा व्यवसाय चालतो असं त्यांचं म्हणणं आहे। बाकीच्या वेळी ते स्वतःची 2 एकर शेती आहे ती शेती करतात व या शेतीमध्ये या रसवंतीला लागणारा ऊस जो आहे त्याचं उत्पादन घेतात। या रसवंतीच्या जीवावर या आमिर जमादार यांचं 7 जणांचं कुटुंब चालतंय। या रसवंतीच्या व्यवसायात घरची सर्व मंडळी त्यांना मदत करतात। त्यांनी 25 गुंठे जमीन सुद्धा घेतली आहे आणि त्यामध्ये
मोठी विहीर सुद्धा बांधून घेतली आहे। सध्या या रसवंतीमध्ये त्यांच्या शेतातील 9205 या जातीचा ऊस वापरला जातोय। प्रत्येक वेळेला या मशीनमध्ये 2 ऊस घालतात आणि त्याचा पाक 24 तोपर्यंत त्याच्यामधून रस बाहेर काढतात। ऊस मशीनमध्ये घातला की लगेच बादा रस पडायला चालू होतोय बघा। वरनं पडणारा रस खाली शोधण्यात असलेल्या बर्फात मिक्स होऊन जातोय आणि तो खाली असा मोठ्या भांड्यात पडतोय। एक भांड संपलं की आजी दुसरं भांड लगेच लावते ती आणि जसं गिरायकाला पाहिजे तसं देते ती। ऊस पिळायचा, रस गाळायचा आणि गिरायकाला द्यायचा असा दिवसभर दिनक्रम चालूच असतोय। मी व्हिडिओ करतोय म्हटल्यावर या मावशी सुरुवातीला दचकल्याच पण हातात रस आल्यावर गटागट प्याल्या। गिरायकांचं तर सांगूच नका, एक गया और दुसरा आया। या हयात बी जमादार आजी दिवसभर हसतमुख चेहरा ठेवून गिरायकाला पाहिजे तसा रस पुरवठा करतात। एक तर गिरायक असा आलं त्यानं रसाचा हक्का तांब्यात मागवला। मला इथं दुसरा धक्का बसला, आईला इथली माणसं तांब्यानं रस पितात। मला वाटलं एखाद दुसरा ग्लास पित असतील पण तसं काय नव्हतं राव। इथे एक कुटुंब आलं होतं, मी त्यांना म्हटलं उसाच्या रसावर 2 शब्द बोला। आम्ही पण इथं रेग्युलर येतो, इथं कोडलेला आलो तर मुद्दाम इथं रस प्यायसाठी थांबतो। तुमचं कोणतं गाव? कुठलं? देववाडी। बरं, देववाडी नाही तर कामानिमित्त आला होता बरोबर। कसा वाटतोय रस तुला? बरं, उसाचा रसच का प्यावासा वाटला? बाहेर आता कोल्ड्रिंक्स वगैरे असतात त्याच्याऐवजी तुम्ही रस प्याव। नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत जे करून शरीराला पचनाला चांगले असतात। हा, बाकीचे आपल्याला इकडून काय करायचं, कारण नैसर्गिक ऊस आपला आहे, आपल्या शेतामध्ये पिकतो। बरं, शरीराला उपयुक्त असा रस आहे ना तो। बरं, या रसापासून कावीळ वगैरे होत नाही असं मी ऐकलं होतं, खरं आहे का? हा, तुमचा ऊस जे असतो त्याला कावीळ बिळ झालेली आहे, तो ऊस सकाळ सकाळी दहीवार आपण म्हणजे दहीवर पडणं वगैरे असतं त्याच्यामध्ये ठेवला तो ऊस जर रात्रभर दहीवर जर राहिले असेल दुसऱ्या सकाळी जर दुसऱ्या खाला तो त्याचा रस प्याला तर तो कावीळसाठी एकदम उपयुक्त कावीळ होत नाही त्यामुळे चांगला आहे। बरं, तुम्ही नवीन तरुण मुलांच्यासाठी काय सांगू शकता? मी त्यांना एवढंच सांगेल की तुमचे बाकीचे पेय पिण्यापेक्षा थम्सअप एनर्जी वगैरे काय एनर्जी कशामुळे हीच एनर्जी युक्त आणि शरीराला उपयुक्त असा रस आहे उसाचा रस। तुमचं नाव काय? आमिर जमादार। आमिर जमादार। बरं, तुम्ही नेमकं गाव कोणतं? का कोडोली? कोडोली। किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय? हा व्यवसाय आमचा वडिलांचा 1966 पासूनचा व्यवसाय आहे। 1966 आता 57 वर्ष झाली व्यवसायाला। बरं, तुमचे वडिलांनी किती वर्ष केला तरी? 1966 पासून सुरुवात केली वडिलांनी। आता त्यांचं वय 80 आहे त्यामुळे त्यांना जमत नाही, त्यामुळे आम्हाला कळते तेव्हापासून आम्ही हाच व्यवसाय करतोय। बरं, तुमच्या या व्यवसायाचा आता तुम्हाला किती लोक मदत करतात? नाही, बरोबर। आता घरात आमचं 7 माणसाचं कुटुंब आहे। बरं, 7 जण आम्ही ह्या व्यवसायातच आहे, मुलं सगळी। हां, बरं, सकाळी किती वाजता चालू करताय तरी? 10 वाजता सकाळी 10 साडेदहा तर मी चालू करतोय। 10च्या अगोदर उघडत नाही? नाही। बरं, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालतंय? 8:30 9 वाजे संध्याकाळी। बरं, याला रोज ऊस किती लागतो तरी साधारण? आम्ही एकदम आठवड्यात लागेल तर सांगतोय 1 1.5 टन असं 2 टन असं लागतं। म्हणजे तणाव घेतात? आमचा स्वतःचाच आहे ऊस। हा, घरचा सांगतोय चांगला आहे. आणखी मग आता महत्वाचं मला आणखी एक विचारायचं होतं, इथं जे गिरायक येतं किंवा रस पिणं जे लोक आहेत ते कुठल्या भागातले येतात? संपूर्ण या खेडेगावात आसपास येणारे आहेत, बाजारला येणारे तसं पेटलाईन मोठी बाजारपेठ मोठी असं खेडेगावातली माणसं भरपूर येते। बरं, आता मी बघतोय एकसारखं मशीन तुमचं चालू आहे आणि लोक पण येतात जातात, तेवढी लोक समाधानानं रस पित्यात जातात, त्याच्याबद्दल तुम्हाला काय? नाही, एकदम स्वस्त आणि मस्त, एकदम केमिकल नाही काय नाही, एकदम प्युअर मध्ये आम्ही देतोय काढून व्यवस्थित। आम्हाला गिऱ्हाईक येते तिथे जाते। आम्हाला पण 50 वर्षाची 57 वर्षाची परंपरा आहे आमची, कायमची नेहमीची आमची आहेत गिऱ्हाईक येणारी, पित्यात रस पित्यात जातात, काय अडचण नाही। पण मला या रसापासून रस पिल्यामुळे जे फायदा आहे ते फायदा काय तर सांगू? आयुर्वेदिकच आहे, सलाही रसाच देतात ना चांगलं। हा, कावीळ वगैरे होत नाही असं पण ऐकलं तो? नाही, सगळं अशक्तपणा वगैरे कावीळ पेशंट भरपूर आमच्या दवाखान्यात पेशंट भरपूर आहे आमच्या रस प्यायला, येतातच ते रस प्यायला। संध्याकाळी कितीला बंद करताय म्हणलं? 9 वाजता बंद। 9 वाजता तोपर्यंत गिऱ्हाईक असते? आणि आता मला एक सांगा, हा व्यवसाय तुमचा 12 महिने असतोय का? नाही, 8 महिने चालतोय। 8 महिने बंद असते 4 महिने। बरं, नेमका कधी दिवाळीत चालू करताय का? दसऱ्याला चालू करतोय। हा, बरं, दसऱ्याला चालू करतोय आणि जून पावसाळा चालू झाला की 8 महिने चालते। 8 महिने चालते। बरं, ह्या व्यवसायात तुम्हाला मिळकत कशी बाबा? का
काय मिळकत काय आमचं कुटुंब आरामशीर चालण्यासारखी मिळकत होती आम्हाला. हां 7-8 कुटुंबाचा तुम्हाला उदरनिर्वाह व्यवसाय. आरामशीर होते आमच्या काय अडचण नाही. आणखी काय तुम्ही या व्यवसायाबद्दल सांगू शकता? काय काय आहे ते व्यवस्थित सांगायचं. चांगला चाललाय ना? चांगलं. तर मंडळी यांच्याप्रमाणेच जिद्द, चिकाटी व कष्टाची सवय ठेवली की कोणताही व्यवसाय आपण यशस्वी करू शकतो. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लाज सोडायला हवी. आता या आजी बघा पार्सलसाठी 10-12 ग्लास कसं टुचूक भरून देते ती. मी या ठिकाणी असं बघितलं की रसामध्ये बर्फ, लिंबू तसेच आलं आणखी मीठ सुद्धा घालून पित्यात. बरं दादा, तुम्हाला इथं रस पिल्यानंतर कसं वाटतंय? रस पिल्यानंतर म्हणजे एकदम उन्हाळ्यात असं गार वाटायला लागलंय आणि गोड रस आहे. 1 नंबर रस आहे. इथं आम्ही कायम येऊन पितोय. तुमचं कोणतं गाव? आमचं गाव केकली. केकल्यात नाही आलाय. केकल्यात म्हणजे आम्ही पोटलीला वरचीवर असतोय हा. खरीदसाठी. आम्ही इथं रस प्यायला येतोय. 1 नंबर क्वालिटी. नेहमी तिचा संपर्क येत आहे. संपर्क काय त्यामुळे इथं यायचं आणि रस पिऊनच रस जायचं. पिऊन यांचं चालू झालं की आम्ही असतोच वरचीवर. आता हे आलेलं दुसरं गिराईक पण बघा, यांनी पण स्वतःसाठी उसाच्या रसाचा अख्खा तांब्यात मागवला होता. शेवटी कसं आहे, आवड आपली आपली. मी सुद्धा इथल्या रसाचा आस्वाद घेऊन बघितला. खरंच इथल्या चवीला तोड नाही जगात. आणखी एक यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मी इथे अचानकपणे गेलो असतानाही यांनी या ठिकाणी स्वच्छता एकदम मस्त ठेवली होती. सकाळपासून ऊस पिळून असं अख्खं पोतं भरलं होतं. आणि हे तयार झालेलं चिप्पाड घरातल्या म्हशीला नेऊन घालतात. त्यामुळं वेस्टेज काय होत नाही हो. आणखी एक तुम्हाला सांगतो, या रसवंतीसाठी लागणारं पाणी आणि ऊस या ट्रॉलीतनं आणतात. म्हणजे सगळी कशी व्यवस्था एकदम चोख केली आहे. रसवंतीला लागणारा ऊस हा एकदम त्यांनी पालाबिला काढून चकाचक करून ठेवला या. म्हणजे कसं निम्म अर्ध काम त्यांनी अगोदरच उरकून ठेवलं या. तर मंडळी आपणही यासारखे असे शेतीवर आधारित व्यवसाय, प्रक्रिया व्यवसाय उभारा म्हणजे आपला फायदा नक्की होऊन जाईल. या जमादार कुटुंबाने बाकी सगळी व्यवस्था कशी जिथल्या तिथं केली या. तर मंडळी उसाच्या रसाविषयी आपण भरपूर माहिती घेतली. आता त्याचे महत्त्वाचे फायदे किंवा उपयोग काय असतात ते आपण आता जाणून घेऊया. उसाच्या रसाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कावीळ आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास सुद्धा मदत करते. उसाचा रस प्यायल्यामुळे पाचन शक्ती चांगली राहते. त्यामुळे वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते. महत्त्वाचे बरेचसे फायदे आहेत. त्यापैकी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवते. त्यामुळे हृदय सुद्धा निरोगी राहण्यास मदत होते. हाडे मजबूत बनतात. तसे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास सुद्धा याचा भरपूर उपयोग होतो. हे एक सुपर एनर्जी ड्रिंक आहे. त्यामुळे थकवा, कमजोरी जाऊन शरीराला ऊर्जा प्राप्त करून देते. उसाचा रस पित्तशामक सुद्धा आहे. मूतखडा निकामी होण्यासाठी उसाच्या रसाचा फायदा होतो. उन्हाळ्यात शरीराला गारवा निर्माण होण्यासाठी हा रस अत्यंत उपयोगी ठरतो. याच्या सेवनाने अपचनाची समस्या सुद्धा दूर होते. उसाच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंटचा समावेश असल्यामुळे कॅन्सरशी लढण्यासाठी खूप मदत होते. याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होते व हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उसाचा रस पिण्यापेक्षा उसाची कांडी चावून खाल्ल्यामुळे त्याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात. उसाच्या रसाच्या नियमित सेवनाने आपली पचनक्रिया चांगली राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच हाडे बळकट होण्यास सुद्धा खूप मदत होते. एवढं सारं चांगलं फायदा असताना आपण मागं का पडायचं? चान्स मिळाला तर उसाचा रस तर प्यायचा, नाहीतर उसाचं कांड गावलं तर मुळापासून शेवटपर्यंत पाक चापडून काढायचं. आणि कुणाला उसाच्या रसाचा लयच त्रास होत असला तर सरळ जाऊन डॉक्टरना भेटायचं. तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उसावर चालणारा रसवंती हा व्यवसाय तसेच उसाच्या रसाचे काय फायदे असतात याची जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खरोखरच आवडला तर इतरांनाही पुढे शेअर करा. धन्यवाद. इथं 3 तरणी बांड पोरं आली होती. त्यांनी या रसासाठी आणि व्हिडिओ करणाऱ्यासाठी असा जबरदस्त लाईक दिला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.